मी अभिवादन करतो। कारण आज आपण अनेक वर्षापासून आदरणीय जे.पी. गावित साहेबांच्या माध्यमातून वन जमिनीचा जो संघर्ष करतो, त्या संघर्षामध्ये कराड साहेबांनी सांगितले की महाराष्ट्रामधून 3 का 4 जण हुतात्मा झाले आणि त्यात लक्ष्मण बागुल हे 12 जून 1985 ला या भागामध्ये फॉरेस्टच्या लोकांनी आपल्या जमिनी ज्या आपण कसण्यासाठी केलेल्या होत्या त्या जमिनी हिसकावून घेण्यासाठी किंवा आपल्या पिकांची नासधूस करण्यासाठी जो संघर्ष झाला, त्या संघर्षामध्ये लक्ष्मण बागुल यांना गोळी लागून ते शहीद झाले आणि त्यांची आठवण आज या निमित्ताने आपण काढतोय। म्हणून त्यांना परत एकदा विनम्र अभिवादन करून मी काही मुद्दे या ठिकाणी मांडतो की वन जमिनीचा हक्क आजही आपले अनेक म्हणजे एका बाजूला वन जमिनीचा हक्क आपला मान्य झाला, परंतु दुसऱ्या बाजूला आपल्या ताब्यात असलेले जे वाढीव क्षेत्र आहे ते वाढीव क्षेत्र परत आपल्याला कसं मिळेल या दृष्टीने आपण अनेक वर्षापासून प्रयत्न करतोय आणि ते प्रयत्न आपल्याला पुढे भविष्यामध्ये सफल करायचे। त्याचबरोबर नुसती जमीन मिळाली तर आपलं सगळं